नावे ही दोन्ही सजीरी रामकृष्ण 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 नावे ही दोन्ही सजीरी हृदय मंदिरी स्मरकारे हृदय मंदिरी स्मरकारे आपल्या करा जोडवना आपल्या करा जोडवना हृदय मंदिरी स्मरकारे हृदय मंदिरी स्मरकारे आपुल्या पण करा सोडवना आपुल्या पण करा सोडवना संसार बंधना तोडावेगी संसार बंधना
संसार बंधन तोडावे संसार बंधन संसार बंधन रामकृष्ण नामे ही दोनी साजी रे रामकृष्ण नामे ही दोनी साजी रे हृदय स्मरा करे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेवा धानी रामकृष्ण माळा हृदयी जीवा आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी विठ्ठल चरण सरोजम सांद्राणी लांबुदाभम जगननिहित पाणी मंडलम मंडलानं तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगकारू संताजिया
कोपर खळी बसली का झालं काम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतार कलंकांक तेज दिकामोदि वक्त्रम खलानी शबादा परदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानेश्वरा 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 लादलो पावन झालो जराजरी श्री गुरु चरण सरोज रजा निज मन मुकुरु सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति वसुदेवं सुतं देवं कंस चाणूरवर्धन देवकी परमानंद कृष्णं वंदे जगद्गुरु राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन का वास श्री वृंदावन का वास विठल 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 माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एकतरी अशी संध्याकाळ दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे तुझे गीत गाता यावे एवढेच वरदान दे मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे ध्रुवा परिस्थान दे कर्णा परिदान दे श्रावणाच्या सेवे परी थोडस इमान दे तुको वाची विना दे तुको वाची विना दे ज्ञानोबाची करुणा दे मूर्त डोळा पायी माथा एवनी अमरणा दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एकतरी अशी संध्याकाळ दे विठ्ठल रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत भगवंत भक्त वेदसुज्ञ वारकरी तत्वज्ञ यजावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला असे असणारे श्री संत महावैष्णव माऊली ज्ञानोबराय आणि माऊली ज्ञानोबरायांचा अवघ्या 3 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा असणारा अभंग विठ्ठल विठ्ठल
अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिलकोट ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतंय वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्भृत प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभो प्रलय स्थान निदानम बीजमव्ययम असा असणारा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबराय सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविला प्राणू हाले जो जगाते चालिता तुझी या सत्तेने वेदाशी बोलले असा असणारा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा आणि त्या भगवंताच्या असीमाने अगाध कृपेने कार्यक्रमाचं आयोजन काय नियोजन काय प्रयोजन काय हे जरी सगळ्यांना माहीत असलं तरी आज बाजीबाबा प्रतिष्ठान आणि हा बाजीबाबांचा भंडारा महोत्सव वर्ष आहे 14वे आपल्या डोंबळवाडी गावामध्ये 14 वर्षापासून हा सुवर्ण महोत्सव किंवा एक दिवसीय कीर्तन महोत्सव अतिशय आनंदामध्ये पार पडत असतो ज्यांच्या माध्यमातून हा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडतोय जरी ते पुण्याला राहत असले तरी भगवंताच्या विषयीची मनामध्ये अंतकरणामध्ये भावना असणं किंवा देवावरती आपली श्रद्धा असणं आपला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून देवाने आपली निष्ठा पाहून देवाने आपल्याकडे दिलेलं लक्ष आणि त्या लक्षाच्या माध्यमातून आज पांडुरंग अण्णांनी आणि अशोक नानांनी गोड असा 14 वर्षापासून चालत असलेला हा भंडारा महोत्सव बाजीबाबांचा एक दिवसीय कीर्तन महोत्सव अतिशय गोड अशा पद्धतीने खरं तर दुसऱ्याच कोणत्या तरी महाराजांचं कीर्तन ठेवायचं होतं पण आमच्या पायल दीदीची फारच इच्छा होती एकदा तरी योगिताचं कीर्तन झालं पाहिजे आणि पायलच्या म्हणण्यानुसार एकदा माझं कीर्तन अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय त्यांना एकदा परत वंदन करते सर्वच डोंबाळे परिवार आमचे तात्या असतील अगदी अण्णांचा सगळा परिवार सगळ्यांनाच माझं वंदन आहे त्यांनी मला कीर्तन करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि सर्वजण या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित गोड अशी साथ करतायत हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कुर्टी आणि संस्थापक अध्यक्ष विजू मामा अभंग विजू मामा आज मृदंग वाजवतायत त्यांनाही माझं वंदन आहे शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी आहेत त्यांनाही माझं वंदन आहे त्याचबरोबर या ठिकाणी रेहकुरी शिक्षण संस्थेमधील सगळे वारकरी मंडळी आहेत बाल मंडळी आहेत त्यांनाही माझं वंदन आहे त्यांचे गुरुवर्य हरिभक्तपारायण संदीप महाराज आहेत महाराजांनाही माझं वंदन आहे आणि या ठिकाणी गोड अशी पेटी वाजून गायनाची साथ करतायत भजन सम्राट ताल सम्राट हबप्प भाऊसाहेब मामा पालवे मामा अतिशय गोड साथ करतायत त्यांनाही माझं वंदन आहे गावातील सगळीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर समोर बसलेले आमचे शांतीलाल काका मासाळ असतील अण्णा असतील या ठिकाणी सगळीच माणसं काय आहेत तर माझ्या परिचयाची आहेत सर्वांचं नाव घेणं शक्य नाही कीर्तनासाठी उपस्थित असणारे या ठिकाणी माझी मैत्रीण पूजा दीदीचे पप्पाही कीर्तनासाठी उपस्थित आहेत तिचा परिवार आलेला आहे कीर्तनासाठी तिलाही वंदन करते या ठिकाणी गोड अशी गायनाची साथ करते गोड जिचा आवाज आहे अशी असणारी माझी मैत्रीण श्वेता दीदी श्वेता सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहे तिलाही माझं वंदन आहे आणि तुम्ही सगळेजण कीर्तनासाठी उपस्थित त्यामध्ये आता ज्यांचं आगमन झालं आळसुंदा गावचे गोड असं व्यक्तिमत्व गजेंद्रजी साळुंके कीर्तनासाठी उपस्थित आहेत त्यांनाही माझं वंदन आहे गोड अशी साऊंड सिस्टम आहे विनेकरी महाराज आहेत सर्वांनाच वंदन करते मस्तक हे पायावरी या ज्ञानोबरायांचा गोड अर्थाचा अभंग आहे महाराज अभंगामध्ये काय सांगतायत लक्ष देऊन ऐका राम आणि कृष्ण ही दोन नाव कशी आहेत रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी कशी नाव आहेत तर साजिरी साजिर कळतं का साजिर गोजिर कळतं तुम्हाला तुम्हाला कळलं तर असं करत जा नाही कळलं तर साजिर कळतं ना तुम्हाला साजिर म्हणजे स्वच्छ आणि सुंदर हे स्वच्छ आणि सुंदर नाव आपल्या काय करा हृदयामध्ये ठेवा हृदय मंदिरी स्मराकारे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आणि ही दोन नावं जर आपल्या हृदयामध्ये साठवली गेली तर आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे ही दोन नामं आपल्या मुखामध्ये असल्याच्या नंतर संसाराच्या बंधनामध्ये आपल्याला गुंतून राहता येणार नाही माऊली ज्ञानोबराय सांगतात माझा अनुभव सांगतो मीही तेच केलंय ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया मी सुद्धा माझ्या हृदयामध्ये त्या भगवंताला साठवून ठेवलंय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
कसं बसायचं सगळ्यांनी फ्रेश बसायचं मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन सगळ्यांनी कसं बसायचंय प्रसन्न बसायचंय क्योंकि जो फूल खिले हुए होते हो भगवान के चरणों में समर्पित किए जाते हैं और जो फूल मुरझाए हुए होते वो खिचड़ी के डब्बे में गिर जाते हैं प्रसन्न माणसं देवाला आवडतात एखादा जोक झाला तर मोकळ्या मनानं हसायचं मोकळ्या मनानं बोलायचं कारण जे मोकळ्या मनाचे असतात मोकळ्या मनाने हसतात जे नुसत्या गालातल्या गालात हसतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात हे तर कोण कोण तसं आहे मला सगळंच माहित आहे विठ्ठल 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 माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आहे अगोदर माऊली कोण होते मा म्हणजे काय उ म्हणजे काय मा म्हणजे मानवता उ म्हणजे उदारता ली म्हणजे लिनता या तिन्ही गोष्टी ज्या माणसाकडे होत्या त्यांना म्हणायचं माऊली माऊली म्हणजे ज्ञानाचा सागर आहे आपण जर पहिलं कीर्तनामध्ये त्या ठिकाणी मी ज्यावेळेस दीदींसोबत शिकायला होते दीदी त्यावेळेस कीर्तनामध्ये सांगायच्या मी एक वेळेस मी या वारकरी संप्रदायाचा विचार केला किंवा बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया माऊली ज्ञानोबरायांनी काय केलंय तर या वारकरी संप्रदायाचा पाया उभा केलाय आणि पाया उभं करणं याला फार महत्त्व असतं आणि त्या वारकरी संप्रदायाची रचना माऊली ज्ञानोबराय करत असताना या वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजे माऊली ज्ञानोबराय आहेत माणसाला 80% ज्ञान कशाने होत आहे तर डोळ्याने होतं आणि 20% ज्ञान ऐकून होत असतं आणि हे ज्ञान देण्याचं काम ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर माऊली या वारकरी संप्रदायाची रचना करत असताना या संप्रदायाचे डोळे कोण बनले तर माऊली ज्ञानोबराय हे बघा माणसाला डोळे नसतील तर त्या माणसाचा काही फायदा आहे का एखाद्याला डोळा नसेल त्याला त्या डोळ्याची किंमत विचारा मग ते डोळे किंवा प्रत्येक माणसाला ज्ञान माऊलींचं ज्ञान एवढं गहन आणि गूढ आहे ते ज्ञान पैगा बरवे जरी मन्याथी अनावे तरी सर्वस्वे तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवत्ता करावे दास्यत्व सकळ हे ज्ञान कोणाकडे होतं तर माऊली ज्ञानोबरायांकडे होतं आणि एखादा दगड जरी ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडाला सुद्धा ज्ञान देण्याचं काम कोण करतायत तर माऊली ज्ञानोबराय 9,500 ओव्यांपैकी 350 ओव्या माऊलींनी दृष्टांत देऊन समजावून सांगितल्या माऊलींच्या जीवनामधील चमत्कार सांगायचे झाले तर रेड्याच्या मुखामधून माऊलींनी वेद बोलवला जड भिंत चालवली मेलेला माणूस जिवंत केला आणि एका स्त्रीचा काय केला पुरुष केला एका जी निमिष मात्र देह पालविला निमिष मात्र देह पालविला निमिष मात्र देह पालविला निमिष मात्र देह पालविला देह पालविला पुरुष
देह पालटिला आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा. एका स्त्रीला पुरुष बनवण्याची ताकद माऊलीत मध्ये होती. अनेक चमत्कार माऊलींच्या जीवनामधले सांगायला गेले. एकदा कीर्तनामधून सहज सांगत होते, माऊलींनी हे केलं ते केलं. माऊलींनी अशा गोष्टी केल्या, एवढे चमत्कार जगाला दाखवून गेले. एवढी त्यांची शक्ती होती किंवा त्यांच्या भक्तीमध्ये तेवढी ताकद होती. भगवान परमात्म्याने काय नेमकं माऊलींकडे एवढं ज्ञान का बरं दिलं असेल? ते ज्ञान वाटण्याची ताकद माऊलींमध्ये होती. 16व्या वर्षी अगदी ज्ञानेश्वरी लिहून या जगाला समर्पित करावी एवढं ज्ञान त्यांच्याकडे होतं. आणि मी सांगत असताना मी म्हटलं, माऊलींनी भिंत चालवली. माऊलींनी भिंत चालवली. त्यांच्यासोबत मुक्ताबाई होत्या, सोपान काका होते, निवृत्तीनाथ होते. मग एक बाई कीर्तनामधून उठून आली. म्हटली, ताई तुम्ही कीर्तनामध्ये रोज सांगतात मुक्ताबाईने हे केलं, जनाबाईंनी ते केलं. मुक्ताबाई भिंतीवर बसल्यावर भिंत चालायला लागली होती. आता तुम्ही रोज कीर्तनामध्ये सांगता, तुम्ही नेमकं काय करता? भिंत चालवायची म्हटल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल? मी म्हटलं, तू अगोदर वागाव बसून ये, मग मी काय करते, भिंत चालवते. हे एवढं सोपं नाहीये. पण हे ज्ञान कोणाकडे होतं? तर माऊली ज्ञानोबारायांकडे होतं. आणि ज्ञानराज माझी योग्यांची माभोली, ज्ञानराज माझी योग्यांची माभोली, ज्ञानराज माझी योग्यांची माभोली, ज्ञानराज माझी योग्यांची माभोली, निगमवली प्रगट जेने निगमवली प्रगट केली, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. एवढी ताकद माझ्या माऊलींमध्ये होती. पण त्याच माऊलींना जगांनी एवढा त्रास दिला. माऊलींना खाण्यासाठी अन्न सुद्धा देऊ नये लोकांनी, एवढा छळ केला. हे बघा, समाज जर आपला छळ करत असेल तर समजावं, नक्की आपण कुठंतरी थोडंसं मोठं व्हायला लागलोय. माऊली ज्ञानोबा एक दिवस रडत असताना आई जवळ गेले. का ग आई, ही लोक आपल्यासोबत असं का वागतात? आईने उत्तर दिलं, बाळा, तुम्हाला क्रांती करायची असेल, तुम्हाला जर समाजामध्ये वावरायचं असेल तर त्रास हा सहनच करून घ्यावा लागेल. हा त्रास झाला म्हणून अजिबात खचून जायचं नाही आणि रडायचं नाही. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा,
हे तुमचं कार्य आहे. या विश्वाला ज्ञान देणं किंवा जगाचं कल्याण करणं. तुमच्या हातामध्ये जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आपला देह पणाला लावला त्या माऊलींचा अभंग आज सेवेसाठी निवडलाय. माऊली म्हणतात राम आणि कृष्ण ही दोन नावं कशी आहेत तर साजिरी आहेत, आपल्या जीवनाचं कल्याण करणारी आहेत. राम म्हटलं की आपल्याला काय आठवतं? रामायण आठवतं. फार रामायणातली दर्दी माणसं आहेत आपल्या गावामध्ये. रोजच रामायण चालू आहे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला रामायणातलं काही विचारलं तरी हा काहीतरी बोला. का नाराज आहेत का माझ्यावर? रामायणातलं काही सांगितलं तरी विचारलं तरी सांगता येईल का? सांगणार? भीमराव महाराज सांगणार आहेत. तुम्हाला येईन का सांगायला? सांगताल तुम्ही? एवढं गोड रामायण आहे. एका घराला पवित्र बनवण्याचं काम रामायणाने शिकवलंय. आपल्या जीवनातली व्यथा संपवणारी कथा म्हणजे रामकथा आहे. भाऊ कसा असावा हे लक्ष्मणाकडून आणि प्रभू रामचंद्रांकडून शिकावं. आई कशी असावी ही कौशल्या मातेकडून शिकावं. पत्नी कशी असावी सीता मातेकडून शिकावं. त्याग किती असावा हे भरताकडून शिकावं. रामायण माणसाला फार काही शिकून जाते. मग तोच राम आपल्याला कळावा. अरे ज्या रामाला एका दिवसामध्ये एवढं मोठं राज सिंहासन मिळणार आहे, त्याच रात्री अवघा बाप त्याला सांगतो की रामा तुला राज सिंहासन नाही मिळणार, तुला हा वनवास मिळणार आहे. त्या स्थितीमध्ये राम काहीच बोलले नाहीत. बाबा ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना तर मी वनवासालाही जायला तयार आहे. एवढा मोठा त्याग फक्त एका बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी वनवासाला जाणारा एकमेव राम होता. आज कोणता मुलगा बापाला वचन देऊन कुठे जातो का? 14 वर्ष वनवासाला जाऊ शकतो का? 14 दिवस सुद्धा कुठे जाऊ शकत नाही जाणार. मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांना म्हटलेले. त्यांच्या जीवनामध्ये एवढी मर्यादा होती. त्यांना एकच पत्नी होती. आणि राजा दशरथाला किती पत्न्या होत्या? 700 पत्न्या होत्या त्यांना. 700 किती? तुम्ही बोला जरा. उगा सगळ्या महाराष्ट्राचा दुष्काळ तुमच्यावर पडलाय अशी तोंड करू नका. आणि कीर्तनकाराच्या 10व्याला आलात असं काही माझ्याकडे बघू नका. थोडस बोला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बायका होत्या. मग प्रभू रामचंद्रांनी 7 जरी केल्या असत्या तरी काही हरकत झाली नसती. पण असं न करता एकच पत्नी, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. 11,000 वर्ष आयुष्य जगले प्रभू रामचंद्र. एवढ्या सुखामध्ये त्यांनी एवढी नगरी सुखामध्ये ठेवली. प्रभू रामचंद्र गेल्याच्या नंतर सगळं दुःखच माणसांना व्हायचं. असं दुःख होऊ नये आपल्याही जीवनामध्ये राम आपल्याला कळावा. राम म्हटलं की काय होतं? तोंड उघडतं. राम म्हटलं की तोंड उघडतं. आणि तोंड उघडल्याच्या नंतर आपल्या आतील विकार बाहेर पडतात. आणि परत म म्हणावं लागतं. म म्हटल्याच्या नंतर मिटतं. मग म्हटल्याच्या नंतर मिटलेले तोंड आहे. मग तोंड मिटल्याच्या नंतर बाहेर गेलेले विकार परत आपल्या आतमध्ये येऊ नयेत म्हणून राम म्हणावं लागतं. रामाचं नाम एवढे गोड आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी किंवा नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे नारायणा. नाम
तुझे रे नारायणा आणि फोडी पाषाणाला पाना पाषाणातूनही पाणी निघावं एवढं गोड नाम आहे. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पाना फोडी पाषाणाला पाना पाषाणाला पाना नाम तुझे रे एवढं गोड नाम आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात नाम बरवया बरवंट नाम पवित्रानी चोखट नाम स्मरे नीलकंठ निज सुखे निवाला एवढं गोड नाम आहे. भगवान श्री शंकरांनी विष प्राशन केल्याच्या नंतर त्यांच्या अंगामध्ये दाह व्हायला लागला. त्या विषाचा परिणाम व्हायला लागला. मग हे काही केल्याने या अंगामधला विष बाहेर काढायचंय. काय केल्यानं हा विषाचा दाह थांबलं. एवढा त्रास होतोय भगवान श्री शंकरांना. मग भगवान श्री शंकरांनी नाम जपायला चालू केलं. त्यांना माहित होतं नाम हे फार गोड आहे. नाम हे माझ्यापासूनच तयार झालंय. मी लोकांना नामाची वाटप केली. ज्यावेळेस रामायण तयार झालं रामायण तयार झाल्याच्या नंतर तिन्ही लोकांमध्ये भांडणं लागली. मृत्यू लोकांमध्ये सत्य लोकांमध्ये पाताळ लोकांमध्ये एवढी भांडणं लागली. रामायण आम्हाला पाहिजे. रामायण दुःख नाहीसा करताय. रामायणातली गोष्ट ऐकल्याच्या नंतर किंवा रामायणातल्या कथा ऐकल्याच्या नंतर माणूस आपल्या सगळ्याच गोष्टी विसरून जातोय. नेमकं हे रामायण आम्हाला पाहिजे रामायण आम्हाला पाहिजे. तिन्ही लोकांमध्ये भांडणं लागली. काय करावं देवता म्हणायला लागले प्रभू रामचंद्र आमच्या अवतारामध्ये तयार झाले त्यांना आम्ही घेणार. त्यांचं भांडवल जे आहे ते आम्हाला पाहिजे. मृत्यू लोकातली माणसं म्हणायला लागली प्रभू रामचंद्र जरी देव अवतारी असले तरी त्यांनी माणसाचा देह धारण केलाय म्हणून ते रामायण आम्हाला हवंय. खाली पाताळ लोकातले शेष नारायण म्हणायला लागले शेषनाग म्हणायला लागले लक्ष्मण हा रामाचा भाऊ आहे. लक्ष्मण आमची भाऊबंदकी आहे. आमचा अवतार आहे शेषाचा अवतार आहे लक्ष्मण म्हणून हे रामायण आम्हाला हवंय. काय करावं भगवान श्री शंकरांना प्रश्न पडला. भगवान श्री शंकरांनी काय केलं. एवढे मोठे श्लोक होते रामायणामधले 33,33,333 श्लोक होते. तिन्ही लोकांमध्ये वाटून टाकले. तिघांना पण सगळं अर्ध अर्ध देऊन टाकलं. आता फक्त 32 अक्षराचा एक मंत्र राहिलेला होता. एक श्लोक राहिलेला होता. 32 अक्षरं होती. त्यातली 10-10 अक्षरं तिन्ही लोकांना देऊन टाकली. 10-10 अक्षरं दिल्याच्या नंतर खाली किती राहिली आता 2च राहिली. असं बोला जरा म्हणजे बरं वाटतं मला. तुम्हाला काही टेन्शन आहे का. मला सांगा परत काय टेन्शन असलं तर. पैसा कमी आहे का. पैसा तर आपल्याकडे सगळे श्रीमंतच लोक आहेत आहे का नाही. पैसा कोणाकडे कमी नाही. मग काय दुःख आहे का. कशाचं दुःख आहे तुम्हाला. कशाचंच दुःख नाही. बरोबर आहे की नाही. सगळ्यांनी काय करायचं उत्तर द्यायचं. 2 अक्षरं राहिलेली होती. 2 अक्षरं कोणती राहिली होती राम. नेमकी 2 अक्षरं 3 माणसांमध्ये कशी वाटायची. समजा 2 रुपये 2 रुपये 3 माणसामध्ये कशी वाटायची. वाटता येतील का माऊली मामा. वाटता येतील का नाही वाटता येणार. म्हणून हे 2 अक्षर मी थोडंसं पुण्य केलंय. मी रामायण वाटून टाकलं लोकांना. हे पुण्य थोडंसं माझ्या पदरी घेतो म्हणून हे 2 अक्षर काय केले तर स्वतःच्या जवळ ठेवून घेतले आणि स्वतःच त्या नामाचा जप करायला लागले. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय राम. हे नाम भगवान श्री शंकर जपायला लागले. मग देवादिदेव महादेव सुद्धा राम नामाचं स्मरण करतायत. म्हणजे या नामामध्ये नक्की काहीतरी दडलेलं आहे. या नामामध्ये नक्की काहीतरी ताकद आहे. म्हणून त्या नामाचं किंवा त्या रामाचं नाम आपल्या मुखामध्ये घ्या आणि त्याला आपल्या हृदयामध्ये स्थान द्या. अभंगाचं पहिलं चरण. रामकृष्ण हृदय
राम कृष्ण नामे हो ही दोन्ही दोन नामपुरुष आहेत तर साजिरी आहेत. राम या नामाचा जप करा. भगवंत तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणताल रोज आम्ही रामायणाला जातो. आमच्या गावात प्रत्येक महिन्याला कीर्तन असतं. प्रत्येक कांडाला फक्त भोजन असतं. हा भोजन असतं. जेवायला सगळे हजर असतात. मला माहित नाही असं काही समजू नका. सगळा गाव उघडून पेले मी गाव. जेवायला सगळे हजर आणि रामायणाला कुणीच नाही. कांड असेल प्रकाश महाराज कांड आहे त्या दिवशी अख्खा गाव. माझा राग आला तरी चालेल पण स्पष्ट बोललेलं चांगलं असतं आहे की नाही. ज्या दिवशी कांड आहे त्या दिवशी अख्खा गाव झाडून आणि ज्या दिवशी रामायण चालू आहे त्या दिवशी आपले प्रकाश महाराज बाबांना मासाले आमचे पिंकू महाराज आपली साधी साधी मंडळी भजनी मंडळी असतात. आपली त्यांची निष्ठा आहे ना देवावर म्हणून असतात ते. आणि बाकीचे नुसते विठाला विठाला चिंतन शबरी मातेने केलं. एवढं चिंतन केलं प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर पासून तिने प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. कोण म्हणतं तिने 80 वर्ष वाट पाहिली, कोण म्हणतं 14 वर्ष वाट पाहिली. मलाही नेमकं माहित नाही किती वर्ष वाट पाहिली पण तिने वाट तर नक्की पाहिली. एवढी वाट पाहिली अरे प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहेत तेव्हापासून ती वाट बघते. मग प्रभू जन्माला येणार, थोडेसे मोठे होणार, त्यांना वनवास मिळणार, तोपर्यंत ती वाट बघत होती. आणि वाट बघत असताना रोज तो रस्ता झाडून काढायची असं म्हटलं जायचं. ज्या रस्त्याने प्रभू रामचंद्र येत आहेत तो रस्ता ती आपल्या केसानं झाडून काढत होती. एवढी श्रद्धा तिची प्रभूंवरती होती. आणि म्हणायची ज्यावेळेस प्रभू रामचंद्र माझे प्रभू या वाटेने येतील ना या रस्त्याने आज मेरे राम जी का आगमन होगा शबरी की कुटियों का आगमन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा शबरी के कुटियों का आगमन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा शबरी के कुटियों का आगमन होगा. मेरे राम जी का आगमन होगा शबरी के कुटियों का आगमन होगा. आएंगे रघुवीर अपने आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे. आएंगे रघुवीर अपने आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे. साथ साथ लखन जी का आगमन होगा शबरी के कुटियों का आगमन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा शबरी के कुटियों का आगमन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा शबरी के कुटियों का आगमन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा शबरी के कुटियों का आगमन जब मेरे राम जी का आगमन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुवीर तब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. पूजा की थाली में चंदन होगा, पूजा की थाली में चंदन होगा. शबरी के कुटियों का पावन होगा. आज ज्यावेळेस प्रभू रामचंद्र येतील ना
त्यावेळेस नक्की माझी झोपडी काय होईल, पावन होईल किंवा पवित्र होईल, मलाही ती पवित्र करूनच टाकेल. पण प्रभू कधी येत आहेत फार आतुरतेने वाट पाहते. आता म्हातारी व्हायला लागली, केस पांढरे व्हायला लागले, दात घासायला सुद्धा तिला वेळ नाही. एवढी प्रभूंच्या चिंतनामध्ये ती रमून गेली, एवढी रमून गेली. रात्रंदिवस भजन करायची प्रभू रामचंद्रांचं, रात्रंदिवस भजन करायची. आणि ज्या दिवशी भजन करत होती, मातंग ऋषींची सेवा करत असताना ऋषींनी सांगितलं होतं, बाई एवढी भाग्यवान आहे तू, एवढी भाग्यवान आहे, आम्ही भाग्यवान नाही. कितीही तपश्चर्या केली तरी आम्ही भाग्यवान ठरणार नाही. तू एवढी भाग्यवान आहे. या वनामध्ये राहत असताना, या अरण्यामध्ये राहत असताना या वाटेवरून प्रभू रामचंद्र येणार आहेत आणि तुला भेट देऊन जाणार आहेत. तेव्हापासून ती म्हणायची, प्रभू आल्याच्या नंतरच मी माझा जीव सोडेन, तोपर्यंत सोडणार नाही. एवढी नामामध्ये ताकद होती. प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर तिच्या डोळ्यामध्ये एवढे अश्रू आले, एवढे अश्रू आले. ती विचार करत होती, प्रभू आल्याच्या नंतर इथं बसवल मी त्यांना, तिथं बसवल, त्यांच्यासाठी हे करल ते करल, काय करू प्रभूंसाठी. पण आल्याच्या नंतर काय करू ते समजलं नाही. डोळ्यामधून अश्रू गळगळा व्हायला लागले. तिच्याकडे पात्र नव्हतं प्रभू रामचंद्रांचं पाय धुण्यासाठी, पात्र नव्हतं. लक्ष देऊन ऐका, तिकडे बघू नका, लक्ष देऊन ऐका. आपल्या सगळ्यांकडेच बुलेटचाच आवाज आहे ना, बुलेटच आहे म्हणून तिकडे बघू नका, माझ्याकडे बघा. विठ्ठल विठ्ठल येणार आहेत तेव्हापासून आतुरतेने वाट बघते, फार वाट बघते. प्रभू आल्याच्या नंतर डोळ्यातून अश्रू यायला लागले, एवढे अश्रू आले. पात्र नव्हतं तिच्याजवळ पाय धुण्यासाठी, पण शबरीची पात्रता एवढी होती, एवढी पात्रता होती. आपल्या अश्रूंनी काय केलं तर त्या प्रभू रामचंद्रांचे पाय धुवून टाकले. एवढी रडली. शबरी तुला एवढं रडायला काय झालं प्रभू? डोळे पांढरे झाले तुमची वाट पाहता पाहता. आज नक्की तुम्ही मला दर्शन दिलं. मला विश्वासही बसत नाही तुम्ही या छोट्याशा झोपडीमध्ये आलात आणि मला पवित्र करून टाकलं. आज मला इथून मुक्त होण्याची ताकद तुम्ही द्या. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांच्या चरणी तिने आपलं जीवन समर्पित केलं. कशामुळे केलं? प्रभू रामचंद्र आणि शबरी यांचं मिलन झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांचं चरित्र गात असताना शबरीचं नाव आज कथेमधून कीर्तनामधून गायलं जातंय. ही कशाची ताकद आहे? तर ही नामाची ताकद आहे. देव येत असतो पण नामस्मरण करावं लागतं. कोण म्हणतं देव येत नाही? कोण कहते है भगवान आते नहीं, मीरा के जैसे कोई बुलाता नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे कोई खिलाता नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, मैया यशोदा की तरह तुम सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, मीरा की तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं. देव येत असतो, देव नाचत असतो, देव खात असतो.
देव खातो ना. नामदेवरायांच्या हातामधला नैवेद्य कोणी खाल्ला? भगवंताने खाल्ला. नामदेव महाराजांच्या हातामधलं दूध कोण पिले? तर भगवान परमात्मा पिले. हे सगळं कोणी केलं? नामदेवरायांचा नैवेद्य कोणी खाल्ला? तर भगवान परमात्मानं खाल्ला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, 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 फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, हो नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, हो फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, 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 फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. आणि नामदेवा हाती दूध प्याला. भगवान परमात्मानं नामदेवरायांच्या हातानं जेवण करावं. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी ही सगळी कामं कोण करतोय? देव येत असतो, खात असतो, नाचत असतो. कुठं नाचला देव? एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी. एकच डोळे झाले चंद्रभागेवर, एकच डोळे झाले चंद्रभागेवर. माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल डोलू लागला.
महाराज लोक कीर्तनामधून सांगतात नामस्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. संत सांगतात लागोन या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, भगवंताचं नामस्मरण करा. तुकोबाराय सांगतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, विठ्ठलाचं भजन करावं, तरी लोकांनी ऐकलं नाही. आज 2 तास योगिता सांगणार आहे, तुम्ही टाळी वाजवा, भजन करा, तरी सुद्धा तुम्ही ऐकणार. आमच्या वंदनाने असं असं करायला लागल्या तो का मुखी नाम हाती टाळी, मुखी नाम हाती टाळी, मुखी नाम हाती टाळी, मुखी नाम हाती टाळी, महापापा करू होळी, महापापा करू होळी. वा वा, टाळी झाली पाहिजे एकदा. मुखी नाम हाती टाळी, मुखामध्ये नाम आणि हाताने टाळी आपल्या वाजली पाहिजे, पण ते लोक करत नाहीत. लोकांचा स्वभाव आहे तो, आणि स्वभाव कधी माणसाचा बदलत नसतो. किती काही करा, कुत्र्याची शेपटी वाकडी ते वाकडीच. तुम्हाला सगळं माहित आहे. किती त्यात नळी घालून सरळ करण्याचा प्रयत्न करा, शेपटी कधीच सरळ होणार नाही. त्याच्यासाठी एक श्लोक आहे, पण मला आठवण आहे आता. विठ्ठल 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 स्वभाव आहे माणसाचा, स्वभाव कधी बदलत नसतो. सांगता सांगता आलं म्हणून, बोलता बोलता आलं म्हणून सांगून जाते, एवढा स्वभाव वाईट असतो, कधीच बदलत नसतो. स्वभाव कुठेही जा तुम्ही, तरी एखाद्याला म्हणलं ना, किती 1000 माणसात बसलेला असू द्या, कीर्तनात बसलेला असू द्या, तरी हळू शेजारच्याला म्हणणार आहे का रे चुना, हा डोंबळवाडीकर चुना लागतो ना, सगळ्यांना लागतो चुना. चुनाशिवाय काहीच चालणार नाही. चुना मागतील, तंबाखू मागतील, स्वभाव आहे लोकांचा तो, कधीच बदलणार नाही. एक राणी होती, एक राजा होता. एका राज्यामध्ये तो राज्य करत होता. त्या राजाचं नाव आहे हरिश्चंद्र राजा. राजा फार सुखाने त्या राज्यामध्ये राहत होता, एवढा आनंदाने राहत होता. पण त्याचं लग्न झालं नव्हतं. काय कारण असेल, काही कारणाने लग्न राहिलं असेल, त्याला मुलगी आवडत नसेल, काही प्रश्न असू शकतो त्याचा, पण लग्न होत नव्हता. आता खूप दिवसांनी त्याच्या राजवाड्यासमोर एक वैदिन आली. वैदिन कळते ना, डोंबावाडीत येत असते 8 दिवसाला, आशा मामीला कळलं लगेच. वैदिन येत असते, डोक्यावरती टोपली घेते, म्हणते सुया घे, पिना घे. तुम्ही म्हणताल बरं झालं आली तिकडून वस्तीवरून. मी नाही बरं का, ती वैदिन होती. ती म्हणायची सुया घे, पुन्हा पिना घे, पोत घे, काही म्हणायला लागली, गोड आवाजामध्ये म्हणायला लागली. राजा वरतून पाहायला लागला, रे कोण मुलगी आहे बरं, कोण असेल, दिसायला तर एवढी सुंदर आहे, पण तिच्या परिस्थितीमुळे वाईट वेळ आली असेल तिच्यावरती. सैनिकांना सांगितलं, जा, मुलगी फार सुंदर आहे, तिचा आवाजही फार गोड आहे, मला फार आवडते, पोरगी घेऊन या घरामध्ये. आतमध्ये राजवाड्यामध्ये पोरगी नेल्याच्या नंतर, का हो राजेसाहेब, काही पाहिजे का तुम्हाला, राणी साहेब कुठे आहेत, त्यांना सगळं देऊन टाकते, खूप मेकअपचं सामान आहे माझ्याकडे, सगळं देऊन टाकते, टिकल्या देऊन टाकते, नाकातलं देऊन टाकते, पायातलं देऊन टाकते, हातातलं देऊन टाकते, सगळं देते. तो म्हटला, माझं लग्न झालं नाही, राणी कुठून येईल, राणी नाही माझ्याकडे, तुलाच राणी करण्याचा विचार करतोय. मला राणी बनवण्याचा विचार करता, मी तर किती क्षुद्र जातीतली आहे, खालच्या जातीतली, मला वैदिन म्हणतात. आई माझी थकलेली आहे, म्हणून मला हे काम करावं लागते. हे बघ, आजपासून हे काम करण्याची तुझ्यावर वेळ येणार नाही. असं का बरं, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. ती म्हणली, ठीक आहे राजेसाहेब, तुम्हाला लग्न करायचंय, पण ही गोष्ट माझ्या वडिलांना विचारावी लागेल. आता एवढा मोठा राजा होता, कधीच कोणाच्या घरी नव्हता गेला, पण लग्न करायचंय म्हणून गेला एका वैद्याच्या घरी. आता गेल्याच्या नंतर त्याने वाकून नमस्कार केला. ज्यांचं जमत नाही त्यांनी काय करायचं, तिकडे गेल्यावर वाकून नमस्कार करायचा, लगेच जमतं. हे शास्त्र आहे, लक्षात ठेवा, खोटं नाहीये, महाराजांचं कधीच खोटं नाही होणार. भाऊ म्हणले वैद्याच्या घरी जायचं, विठ्ठल 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 वाकून नमस्कार केला त्याने. हे बघा, मला माहित आहे तुम्ही फार खालच्या जातीची आहेत, मला राजा आहे, मी राजा आहे, माझ्याकडे लोक फार चांगल्या नजरेने बघतात, आणि मी जर या मुलीसोबत लग्न केलं तर लोक मला नावं ठेवतील,
पण हा माझ्या मनाचा प्रश्न आहे. लोकांचं मी कधीच ऐकणार नाही. हे बघा, जीवन जगत असताना आपली गोष्ट कधीच लोकांना सांगायची नाही, किंवा आपल्या मनातल्या चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी असतील कधीच लोकांना सांगू नका. आपल्या मनातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील बुक, दाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी देवाला सांगत जा. हे लोक तो हात में नमक लेके चलते हैं. कधी कोणाच्या दुःखावर मीठ चोलतील याचा तपास नाही. म्हणून लोकांना आपलं दुःख सांगायचं नाही, देवाला दुःख सांगा. मग तो राजा त्या माणसाशी बोलायला लागला. हे बघा, मला माहित आहे तुम्हाला दुःख वाटतंय, मी खालच्या जातीचा आहे, पण कोणत्या बापाला वाटत असेल, कोणत्या बापाला वाटत नसतं की आपली मुलगी एका राजाला द्यावी. वाटतं माझ्या मुलीला राजकुमारासारखा मुलगा हवा आहे, तिचा नवरा तिला राजासारखं ठेवेल अशी अपेक्षा प्रत्येक वडिलांना असते, प्रत्येक बापाला अशी अपेक्षा आहे. मग त्यांनी ठरवलं आता आपली मुलगी एका राजाला द्यायची, राजाला मुलगी द्यायची. लग्न ठरवलं. फार मोठ्या थाटामाटामध्ये लग्नाची तयारी केली. एवढी मोठी तयारी केली, राजा होता, काहीच गोष्टी कमी नाही आहेत, सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत. आता लग्नही थाटामाटामध्ये पार पडलं. स्वभाव सांगते, लक्ष देऊन ऐका. एका वैदिनीची मुलगी होती, राजाच्या घरी गेली. आता लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर काय असतो, नाव घेण्याचा कार्यक्रम असतो. हां, तुम्ही घेतलेत का नाव? घेतलेत ना सगळ्यांनी? तुम्ही सुद्धा घेतले असतील. घेतलेत ना? का तुम्ही ब्रह्मचारी आहेत? सगळ्यांची झालीत. नाव घ्यावंच लागतं. आता तिने विठाला 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 ती म्हटली घेणार मी नाव. सगळ्या बायकांनी आग्रह केला, का ग आताच तुझं लग्न झालंय, राजाची राणी झाली, नाव घे म्हटल्याच्या नंतर, आग्रह केल्याच्या नंतर तिने ठरवलं आपल्याला नाव घ्यायचंय. एवढं गोड तिने नाव घेतलं, एवढं गोड तिने नाव घेतलं. मीही नाव घेणार आहे, माझ्याकडे बघू नका, माझं झालं नाही अजून. मीही नाव घेते, पण मी नाव कोणतं घेणार, त्या राणीने जसं नाव घेतलं तसं नाव घेणार मी. एवढं गोड नाव तिने घेतलं. लक्षात ठेवा सगळ्या पुरींनो, सगळ्यांची ज्यांची झाल्यात नाही झाल्या सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. ती म्हटली पांढऱ्या दुधावर ममोसाय, पांढऱ्या दुधावर ममोसाय, हरिश्चंद्र राजाचं नाव घेते, भाकर वाढ ग माय. राजाची राणी झाली, स्वभाव नाही बदलला. घरामध्ये गेली, किती ताजा स्वयंपाक असू द्या, कितीही ताजी चपाती असू द्या, गरम असू द्या, वरती स्लॅब वरती न्यायची आणि वाळून कडकड फोडून खायची, असा तिचा स्वभाव होता. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या दैव योग झाला पाया, त्याचा येळपट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळपट राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळपट राहीना स्वभाव जाईना. स्वभाव माणसाचा कधीच बदलणार नाही. सांगणं आमचं काम आहे, सांगणं महाराजांचं काम आहे, ऐकणं हे लोकांचं काम आहे. पण भजन केल्यानं तुमचं जीवन सार्थकीला गेलं. सार्थकी लागल्याच्या नंतर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं कल्याण होईल, एवढं कल्याण होईल. भगवान परमात्मा सगळ्यांना सगळ्या गोष्टी देत असतो, पण त्याच्यासाठी काहीतरी वेळ, काहीतरी त्रास सहन करावा लागत असतो. त्रास सहन केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. म्हणून नामस्मरण करावं लागेल. आपलं भजन केल्याच्या नंतर, भजन देवाला आवडल्याच्या नंतरच देव आपल्या जवळ येईल आणि आपल्याला दर्शन देईल. विठ्ठल 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 विठ्ठल. पण आपल्याला देवाच्या दर्शनाची आस राहिलेली नाहीये. आपण या संसारामध्ये एवढं गुंतून राहिलो, कितीही सोडवणूक करा, सुटायला तयार नाहीयेत लोक. आपलीच आपण स्वतः त्यात गुंतवणूक करून घेतली, एवढी गुंतवणूक करून घेतली. देव जरी आला तरी संसार सुटणार नाही. पण या संसार नगरी बाजार भरला ग भाई,
त्यात सुख नाही देवा, यात सुख नाही, यात सुख नाही देवा, यात सुख नाही, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. अरे हा संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे हा संसार जसं कप बशीच घर, बशी बसे जागेवर, कप हिंडे दारोदार. अरे हा संसार दोघा जीवांचा विचार, देतो सुखाला नाकार आणि दुःखाला होकार. अरे हा संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. विठ्ठल 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 असेल तर काय करावं लागेल? भजन करावं लागेल. 2 मिनिटं सगळ्यांनी प्रेमाने वरती हात घ्या, ताट वरती हात घ्या, असे राहू द्या 2 वाजेपर्यंत. जमल का? नाही जमणार. विठोबा रखुमाई कृष्णमाळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन थोडा बेगी. या संसारामध्ये आज आपल्याला जो दिसतोय तो दुःखीच आहे. कबीरदास सांगतात, जो देखे वो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, कोई नहीं रे. एवढंच म्हणायची. मी म्हटलं नेमकं झालंय तरी हिला काय? आज भांडण झालंय का म्हणून त्याचं चिंतन चालू आहे. पप्प्याचा बाप. मी म्हटलं नक्की काहीतरी गडबड आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर ताई माझ्याकडे आल्या. मी म्हटलं का हो? सगळ्या जणी म्हणत होत्या विठ्ठल माझा, विठ्ठल माझा. तुम्हाला नेमकी अडचण काय होती? विठ्ठल माझा आहे असं का म्हणत नव्हत्या तुम्ही? तर म्हटलं ताई तुम्हाला माहिती का, आमचे हे पण कीर्तनाला आलेत आणि त्यांचं नाव विठ्ठल आहे. मग ह्यांचं नाव मी कसं घेऊ? असं तर कुणाचं नाही. नाही तर हायत 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 हायत. विठाला विठाला असो. यथामती यथा अवकाश नियोजित वेळेमध्ये कीर्तनावरती अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी पांडुरंग अण्णा आणि अशोक नाना यांच्या माध्यमातून कीर्तन करण्याची संधी प्राप्त करून दिली त्यांनी मला. सुद्धा आपलीच लेक आहे, आपलीच मुलगी आहे. कधीतरी आपल्या लेकराला संधी देऊन बघू. आणि त्यांच्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून त्यांना वाटलं की आपल्या योगिताचं एकदा कीर्तन व्हावं. होऊ द्या म्हटले, एकदा योगिताचं कीर्तन होऊ द्या. आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या परिवाराच्या माध्यमातून आज कीर्तन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. कीर्तनामध्ये जे काही चुकलं असेल ते तुमची मुलगी समजून माफ करा. असं तर मी तुमची मुलगीच आहे का नाही? हो सुद्धा म्हणून नाहीत, जाऊ द्या नका म्हणू, मला काहीच फरक नाही पडत. तुमचीच मुलगी आहे मी, म्हणून उदार अंतकरणाने मला माफ करा. पुरुष मंडळ सुद्धा तुम्ही सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित राहिलात. सर्वांनाच माझं वंदन आहे. कीर्तनाची गोड अशी शूटिंग करणारे चैतन्य दादा आज कीर्तन शूटिंग करण्यासाठी फार दूरवरून आलेले आहेत. गोड अशी शूटिंग त्यांनी केलेली. याच्यानंतर आपल्याला वारंवार हे कीर्तन पाहायला मिळणार आहे. याच्यासाठी ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलला आपण काय करायचं आहे, सर्च करून हे कीर्तन बघायचं आहे. परत परत आपल्याला हे कीर्तन पाहायला मिळणार आहे. एखाद्याला आवड असेल किंवा विचार मनामध्ये आला बाजीबाबांचा कीर्तनाचा महोत्सव बघायचा आहे तर नक्कीच हा कीर्तन आपल्याला महोत्सव आपल्याला बघायला मिळेल. अतिशय गोड आणि सुंदर नियोजन या ठिकाणी अण्णांनी केले. दोन्ही वारकरी शिक्षण संस्था आहेत. गोड मृदंगाची मृदंगाची साथ ज्यांनी केली आदरणीय भजन सम्राट ताल सम्राट मृदंग क्षेत्रामध्ये यांचं मोठं नाव आहे. विजू मामा अभंग, विजू मामांनी गोड साथ केली, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचबरोबर गोड असं मृदंग ज्यांचं वादन आहे, महाराष्ट्रावर ज्यांचं नाव आहे हरिभक्तपरायण दादा महाराज
डोंबाळे दादा महाराज हे काही कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. गोड अशी पेटीची साथ करणारे भाऊसाहेब मामा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. युवा कीर्तनकार, बाल कीर्तनकार श्वेता दिदी महाराज बडे, श्वेता दिदी आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचबरोबर माझी मैत्रीण पूजा दिदी आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. सगळेच टाळकरी मंडळी असतील, आमचे भीमराव महाराज, विनेकरी महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. उद्धव महाराजांची गोड अशी सिस्टम आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि परत एकदा आज काय झाले माझ्या जीवनामध्ये फार मोठा, मी म्हणते माझ्या जीवनातला फार मोठा क्षण होता. आज मी गाडी घेतली, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, गाडी पण तिथं लावली. तिकडं बघा जरा, मी एवढी मोठी नाही, माझा काही अधिकार नाही गाडी घेण्याचा, पण भगवंताची कृपा असते. कधी कुणास ठाऊक कधी काय होईल, भगवंताचा हात एकदा माथ्यावरती असला. जगातल्या लोकांनी किती तुम्हाला खाली वाढण्याचा प्रयत्न करू द्या, आपण खाली कधीच येणार नाही. देव सका जरी जग अवघे कृपा करी. देवाचा हात जर डोक्यावरती असला ना, कुणी कितीही आडवं यायचा प्रयत्न करू द्या, किती लोकांनी आडवं येऊ द्या, नाही आपण खाली येऊ शकत. आणि त्याच भगवंताच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे मला, आणि त्याच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी गाडी घेतली. माझ्या आई वडिलांचा माझ्या या कष्टामागे किंवा माझ्या या कीर्तनाच्या पाठीमागे फार मोठा अट्टहास आहे. मी संस्थेत गेल्याच्या नंतर पहिल्या वेळेस सोनाली दिदींचं कीर्तन झालं, त्यावेळेस चाल सुद्धा म्हणता येत नव्हती. त्यानंतर 3 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी परत मीच कीर्तन करते. ही भगवंताची कृपा आहे माझ्यावरती, तुमच्या सगळ्यांची कृपा आहे. आई आणि वडील यांचा माझ्या जीवनामध्ये सिंहाचा वाटा आहे, आणि त्यांच्या फार मोठ्या सहकार्याने किंवा त्यांच्या फार मोठ्या योगदानाने आज मी गाडी घेतली. काय कुणास ठाऊक, मला वाटलंही नव्हतं मी कधी कीर्तनकार बनेल, एवढी मोठी कीर्तनकार होऊन महाराष्ट्रभर फिरेल, माझ्या हातामध्ये गाडी येईल. कधी स्वप्न बघितलेही नव्हते, कधी स्वप्न रंगवले नव्हते, पण ते स्वप्न माझे भगवान परमात्म्याने पूर्ण केले. देव सगळ्यांची स्वप्न पूर्ण करत असतो, पण त्याच्यासाठी काहीतरी कालावधी असतो. त्याच्यासाठी आई वडिलांचा हात आपल्या डोक्यावरती असावा लागतो. नेहमी असतात संयमांचे गाठ, नेहमी असतात संयमांचे गाठ, वाहत नाहीत कधी अश्रूंचे पाठ. सदैव असतो प्रेमाचा खळखळाट, सदैव असतो प्रेमाचा खळखळाट. आई वडिलांशिवाय कोण खुलवणार आपल्या आयुष्याची वाट, आई वडिलांशिवाय कोण खुलवणार आपल्या आयुष्याची वाट. कधी कधी असते मनावर, तोंडावर, चेहऱ्यावर रागाची झालर, कधी कधी असते चेहऱ्यावर रागाची झालर, पण पुत्राविषयी मनी वाहतो प्रेमाचा सागर. वनवन होते पोरीच्या लग्नासाठी, वनवन होते पोरीच्या लग्नासाठी, उंबरटे जिजवले त्यांनी चांगली स्थळ शोधण्यासाठी, उंबरटे जिजवले त्यांनी चांगली स्थळ शोधण्यासाठी. नतमस्तक होतो पोराच्या नोकरीसाठी, नतमस्तक होते पोराच्या नोकरीसाठी, कधीही जगला नाही केवळ तो स्वतःसाठी. प्रत्येक असतं ते देहाचं त्यागाचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्यांचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्यांचं. विठ्ठल 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 त्याचबरोबर आई वडीलच नाही तर सगळ्याच लोकांचं मला मार्गदर्शन असतं. भाऊंचं मार्गदर्शन असतं, शांतीलाल बाप्पूंचं मार्गदर्शन असतं, अण्णांचं मार्गदर्शन असतं. सगळीच माझ्यापेक्षा मोठी माणसं आहेत, आणि आपल्या परिवारामधून एक मुलगी कीर्तनकार घडते, महाराष्ट्रभर फिरणार आहे. हा सगळा तुमचा आशीर्वाद आहे माझ्या डोक्यावरती. म्हणून तर एवढ्या कमी वयामध्ये आता तर शिकायला गेले होते मी. मला वाटायचं मला कधीच काही येऊ शकत नाही, मला ही गोष्ट जमणार नाही, पण कशी जमली ते माझ्याही हातात नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी देवाच्या हातात होत्या. कधी वाटलं होतं का आपली कोमल दिदी पोलीस होईल? नाही वाटलं महाराज, पण ती झाली पोलीस. विठ्ठल 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 असो. जे बोलता आलं, जे बोलले ते माझ्या गुरुवर्यांचं आहे, जे चुकीचं असतील ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल.